श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज आपण आलेलो आहोत शिराळा तालुक्यातील वाडी भागाई या भागात आणि तेथील एक उद्योगपती आपल्याला गाठ पडलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत त्यांच्या उद्योग व्यवसायाविषयी. त्यांचं नाव आहे डॉक्टर अमित मोरे. त्यांचं शिक्षण PhD झालेलं असून ते सध्या बांबू व्यवसायाकडे वळलेले आहेत. एकंदरीतच त्यांचा बांबू व्यवसाय कसा आहे आणि त्यांना या संदर्भात प्रेरणा कुठून मिळाली किंवा ते कशा पद्धतीने व्यवसाय करतात या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मोरे सर, नमस्कार. नमस्कार सर, बांबूची शेती करणं आणि त्यापासून उद्योग तयार करणं याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून मिळाली, त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी तुम्ही सांगाल का? मी खरं बघायला गेलो तर कोकणातला सुपुत्र असून माझे आई वडील हे शेतकरी आहेत आणि शेतीत साधारणतः जी काही मेहनत कष्टाचं काम मी बघत आलेलं आहे. मी स्वतः लहानपणी शेतीसुद्धा केलेली आहे आणि आता कुठेतरी जर आपण बघितलं गेल्या 20 वर्षांमध्ये बरीचशी शेती जी आहे पारंपरिक शेती ही ओस पडत चाललेली आहे. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी बनत नाही, तो बाकी कुठलाही उद्योग नोकरी व्यवसाय करायला तयार असतोय, पण शेतीकडे वळताना दिसत नाही. आणि अशा वेळेला सुपीक शेती ही तिची बंजर शेती जी वाटचाल चालू आहे हे जर का रोखायचं असेल तर ह्या शेतीला एक शाश्वत शेतीचा पर्याय ह्या दृष्टीने मी विचार करत असताना माझ्यासमोर कोकणामध्ये बांबूची शेती पूरक आणि पोषक असं वातावरण आहे. खूप चांगला बांबू येतो आणि मी बांबूच्या शेतीबद्दल माहिती घेतल्यानंतर मला असं लक्षात आलं की बांबूची शेती ही एक प्रकारे मनी बॅक पॉलिसी सारखी आहे. म्हणजे जिथे तुम्ही सुरुवातीला पहिले 3 ते 4 वर्ष तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट करताय तुम्ही आणि नंतर पुढची 60 वर्ष ॲव्हरेज, काही बांबूंचं आयुष्यमान हे अगदी 100 वर्षापर्यंत आहे, 80 वर्षापर्यंत आहे, तर आपण एक ॲव्हरेज घेतलं तर 60 वर्षापर्यंत परत लागवड खर्च नाही. फक्त तुम्हाला तोड करायची ती दरवर्षी आणि त्याच्यातून तुम्हाला दरवर्षी रिटर्न्स हे तुमचे येत राहणार. बरं, ह्या शेतीला फार असं म्हणजे कामगार वर्ग लागत नाही. म्हणजे आज जी कामगारांची समस्या शेतकऱ्याला जाम भेडसावत असते, मेंटेनन्स पण फार कमी आहे. त्यामुळे आणि एकंदरीत बघितलं तर बांबूची शेती ही फार फायद्याची शेती होते शेतकऱ्याला. तर मी हा सगळ्याचा विचार करता मी स्वतः कोकणामध्ये 1 हेक्टरवरती 2016 पासून बांबूचं प्लांटेशन करून 2020 पासून मी बांबू दरवर्षी विकतोय आणि एकरी साधारणतः 70 ते 80 हजारापर्यंत माझी मिळकत आहे. तसं बघायला गेलं त्या अर्थानं लागवड फारशी कोणी करत नाही, किंबहुना जिथं पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी जरी लोकांनी ते घेतलं तरी चालू शकतं. मात्र तरीही दुष्काळी भागातली लोक आपलं असणारं पीक सहसा बदल करत नाहीत. खास करून डाळिंब, बोर यासारखी पिकं घेतात आणि त्यातून आपलं उत्पादन काढतात. शिवाय इतर जी काही कमी पाण्यावर येणारी पिकं आहेत, भाजीपाला पिकं असतील, त्याकडे त्यांचा कल असतो. मात्र बांबूकडं सहसा त्यांचा कल आपल्याला दिसून येत नाही. मग अशा लोकांच्या मध्ये जर बांबू लागवडची प्रेरणा निर्माण करायची झाली तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आता जिथे पाण्याची कमतरता आहे आणि जी पाण्यावरती पूर्णपणे अवलंबून असणारी जी पिकं आहेत, ऊस किंवा अनेक, आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी बघतोय काही भागांमध्ये ऊसाची उत्पन्न आहे हे अक्षरशः एकरी 50 टनापेक्षा पण कमी आहे. मग अशा वेळेला बांबू हा उत्तम पर्याय आहे, कारण बांबूला पाणी दिलं, व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पाणी दिलं तर चांगलंच आहे, पण ऊसा इतकं पाण्याची गरज नाही, नंबर 1. आणि पाणी नसेल तरी बांबू एकदा का तो जगला म्हणजे त्याला पहिला 1-2 वर्ष थोडं पाणी देण्याची गरज आहे. जसं आपण कुठलंही झाड लावलं तर त्याला पहिली ते बाल्यावस्थेत असताना जशी काळजी घेतली गेली पाहिजे तशी घेतलीच पाहिजे. पण एकदा का ते बेटात रूपांतर झालं तर ते पाणी नसेल तर ते डॉर्मन स्टेजमध्ये जातं, ते मरत नाही. म्हणजे ते काय होणार, परत जेव्हा पावसाळा सुरू होणार तेव्हा तो त्याला पाहिजे ते हे करून पुन्हा तो पुनर्जीवित झाल्यासारखा होतोय, त्याच्या परत कोंब येत आहेत, बरोबर आहे, पूर्णपणे तो मरत नाही. त्यामुळे जर का तुमच्याकडे पाणी नसेल तरी बांबू तुम्हाला पीक देणार, पाणी असेल तर पीक जास्त देणार. म्हणजे समजा पाणी असेल तर समजा एकरी उत्पन्न हे 50 ते 60 टनापर्यंतही जाऊ शकतं, 80 टनापर्यंत लोकांनी घेतलेले आहेत. आणि पाणी नसेल तर ते 20-25 टन 30 टनापर्यंत पण गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीत दुष्काळी भागातल्या व्यक्तीने देखील याकडं थोडंसं सजगतेनं बघितलं पाहिजे की आपण अशा पद्धतीची शेती करू शकतो का आणि त्यापासून आपल्याला फायदा मिळवता येईल का. एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी जपण्याची गरज आहे. बांबूची शेती करत असताना
बांबूच्या विविध जाती आपल्याकडे सांगितल्या जातात. मग अशा विशिष्ट जातींचीच तुम्ही निवड केली की त्याबद्दल आणखीन काय वेगळा निर्णय घेतला? आता बांबूच्या एकंदरीत जातीचा विचार केला तर बांबूच्या 150 पेक्षा आयडेंटिफाईड जाती आहेत ओळखीला. भारतात त्यातल्या 120 पेक्षा अधिक जाती ह्या भारतामध्येच सापडल्या जातात. म्हणजे खरं बघायला गेलं तर जगात दुसऱ्या नंबरचा देश आहे भारत, पहिला चायना आणि त्याच्यानंतर भारत. इथे बांबूचं उत्पन्न हे 2 नंबरला आहे असं आपण म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि हा फार अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की बांबूची लागवड करताना योग्य जात ओळखणं आणि त्याची लागवड करणं हे फार गरजेचं आहे. कारण तुम्ही पुढे काय कशासाठी त्याचा वापर होणार आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ कोकण ह्याच्यामध्ये जसा माणगा आहे हा पारंपरिकदृष्ट्या म्हणजे तुम्हाला मिळतोच, बघायला मिळेल. मेस मिळतो, काटेकळक मिळतो बघायला, बोरबेट आहे. असे एक 4-5 प्रकारचे बांबू हे कोकणामध्ये सहज आपल्याला बघायला मिळतात. तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये इकडे चिवा आहे. चिवा दिसतो मला. मानवेलही काही ठिकाणी बघायला मिळतोय किंवा मी बघितलं माणगा पण आहे काही ठिकाणी. तर इथे सुद्धा जे पारंपरिक जाती आहेत. पण जर आपण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तर आपल्याला अशा बांबूची निवड केली पाहिजे की ज्याला बाजारपेठ आहे किंवा त्याला बाजारात मागणी आहे. तर तसं बघायला गेलं तर मी निवड करताना माणगा आणि बल्कोवा हा खरं आसामचा बांबू आहे आणि तो कन्स्ट्रक्शनसाठी खूप त्याला डिमांड आहे. तर मी बल्कोवाची लागवड केली. आणि त्याचबरोबर तुलडा हा सुद्धा नॉर्थ ईस्ट मधलाच बांबू आहे, पण तो अगरबत्तीच्या स्टिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी अत्यंत उपयुक्त बांबू आहे. त्याच्यानंतर पॉलिमार्फा, त्याच्यानंतर लॉन्जिस्पॅथिस असे अनेक बांबूचे प्रकार आहेत जे व्यावसायिक दृष्टिकोन जर का आपण ठेवत. टी ऑलिव्हेरी पण खूप सुंदर बांबू आहे. तर असे जर का शेतकऱ्यांनी निवड केली. आता हे जो पॉलिमार्फा आहे त्याच्यापासून बांबूचे दागिने बनतात. म्हणजे जर का तुम्ही पुढे मी त्याचा काय उपयोग करणार आहे आणि हे दृष्टीपथास ठेवून जर का तुम्ही त्याची लागवड केली तर तुम्हाला त्याच्यातून जास्त नफा आहे. बांबूची शेती जसं आपण इतर पिकांची शेती करतो त्यावेळी ठराविक अंतरावर ठराविक बीज आपण पेरतो, त्याच्यानंतर त्याची निगा राखतो. तसं बांबूची बेटं लावताना आपल्याला ठराविक अंतर किती ठेवणं अपेक्षित आहे आणि हे अंतर कशासाठी ठेवणं महत्त्वाचं आहे? म्हणजे बांबूची लागवड करण्याचे खरं 2 प्रकार आहेत. एक घन व्यवस्थापन ज्याच्यामध्ये 2 बांबूच्या रोपांमधलं अंतर हे साधारणतः 5 ते 6 फुटापर्यंत असतं आणि 2 ओळीमधलं अंतर, सरीमधलं अंतर हे साधारणतः 10 ते 12 फुटापर्यंत ठेवलं जातं. तर ह्याच्यामध्ये कसं याच्यात व्यवस्थापन थोडं वाटतं कारण जवळजवळ बांबूची बेटं असल्यामुळे दरवर्षी तोड होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बेटं साफ करणं गरजेचं आहे. तर हे झालं एक. याचा एक फायदा पण आहे की याच्यात बांबू बऱ्यापैकी सरळ येतो. त्याच्यानंतर तुम्ही 10x12 हे एक म्हणजे पद्धतीने थोडीशी जरा विरळ पद्धतीने आपण लागवड करू शकतो. तर 10x12 हे बांबू ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगली वाढ होताना दिसते. त्याच्यामध्ये बांबूचा जो म्हणजे एकंदरीत व्यास आहे तो बऱ्यापैकी मिळालेला आहे. तर मी तरी शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही जर का तुम्ही व्यवस्थापन करू शकत असाल तर तुम्ही घन पद्धतीने लागवड करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये 5 ते 6x12 असं तुम्ही लागवड करा आणि थोडं विरळ पद्धतीने गेलं तर 10x12 करायला काहीच हरकत नाही. तुम्ही सांगितलं की बांबू हे आपल्याला विविध उत्पादनासाठी वापरता येतो, जसं की घरबांधणी असेल, आत्ता तुम्ही सांगितलं उदबत्ती व्यवसायासाठी आपण वापरू शकतो किंवा इतर आणखीन बऱ्याच कारणांसाठी म्हणून बांबूचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. तर असा हा उपयोग करत असताना आपल्याला कच्चा माल म्हणून देखील बांबू कधीतरी वापरावा लागतो. तर असा माल मिळवताना आपल्याला कोणत्या अडचणी येतात का? आजची परिस्थिती बघता नक्कीच अडचणी खूप आहेत. कारण बांबू लागवडीबद्दल जितक्या प्रमाणात एक अवेअरनेस असला पाहिजे तितका नसल्यामुळे आणि एकंदरीत शेतकऱ्याचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नसल्यामुळे बांबूची पाहिजे तेवढी लागवड झालेली दिसत. ऑफकोर्स मनरेगाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार फार मोठ्या प्रमाणावरती बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांनी जर का त्या योजनेचा फायदा घेऊन बांबू लागवड केली तर भविष्यामध्ये बांबू मिळणं, एखाद्या उद्योगासाठी बांबू मिळणं हा जो काही आजची अडचण आहे ही अडचण राहणार नाही. आज मी स्वतः जेव्हा बांबूपासून एक प्रक्रिया उद्योग इथे सुरू केलेला आहे 32 शिराळ्यामध्ये,
तर मला साधारणतः 1,500 ते 2,000 टनाची बांबूची रिक्वायरमेंट आहे. पण 500 टनसुद्धा वर्षाला मिळताना खूप हे मेहनत घ्यावी लागते, कारण बांबू हा एकत्रित पद्धतीने कुठे लागवड केलेली दिसत नाही. एखाद्या शेतकऱ्याने म्हणजे एका तालुक्यामध्ये 1 किंवा 2 शेतकरी किंवा जास्तीत जास्त अगदी हाताच्या बोटावरती मोजणारे शेतकऱ्यांकडे आहेत, तेही 2 शेतांमधलं अंतर हे अगदी 20-20, 30-30, 40-40, 50-50 किलोमीटरपर्यंतचं असतं. त्यामुळे एका ठिकाणी समजा मला 1 ट्रक लोड माल मिळणंसुद्धा फार कठीण झालेलं आहे. तर त्यामुळे प्रोक्युरमेंट जो आहे बांबूचा तो खरं म्हणजे चॅलेंजिंगच आहे आता. पण मी आशावादी आहे की भविष्यात हा प्रॉब्लेम येत्या 4-5 वर्षामध्ये तो बऱ्यापैकी कमी झालेला असेल. आता तुम्ही हा उद्योग व्यवसाय चालू केलेला आहे, बऱ्यापैकी तुमचं प्रोडक्शन इथं चालू आहे, तर कच्चा माल जो तुम्ही मिळवता तो कुठून मिळवता आणि एकंदरीतच हा कच्चा माल परत त्याचं जे काही तुम्ही इथं प्रक्रिया केल्यानंतर परत तो माल पडून राहतो किंवा तो खराब होण्याची शक्यता असते, तर अशा मालाच्या संदर्भात आपण काय करता? आज मी जो काही इथे प्रक्रिया उद्योग सुरू केलेला आहे, इथे मी बांबूपासून म्हणजे स्टिक मॅन्युफॅक्चरिंगचा आपला व्यवसाय आहे. मग सगळ्या प्रकारच्या स्टिक्स आपण मॅन्युफॅक्चर करतो. अगदी अगरबत्तीला लागणारी काडी, त्याच्यानंतर टूथपिकसाठी लागणारी काडी, इयरबडसाठी लागणारी काडी, आईस्क्रीमसाठी लागणारी काडी, अगदी स्कीवर्स, चॉपस्टिक्स, अशा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्या बांबूच्या स्टिक्स लागतात त्या सगळ्याच आपण मॅन्युफॅक्चर करतो. पण हे करत असताना तुम्ही आता जसं म्हणालात की ह्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात वेस्टेज तयार होत असते. आज माझ्यासमोर त्या वेस्टेज म्हणजे साधारणतः स्टिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 80 ते 85% वेस्टेज तयार होतो. आणि मग ह्या एवढ्या वेस्टेजचं व्यवस्थापन परत आणखीन हा एक चॅलेंज आहेच. तर त्याच्यावरती सुद्धा मी काम करत आहे. भविष्यामध्ये त्याच्यापासून मी बायोचार आणि पेलेट्स ह्याच्यावरती विचार करतोय. जसं आता इथे एखादा स्टिक मॅन्युफॅक्चर झाला त्याच्यानंतर त्याला बाजारपेठ त्या मिळणं हा सुद्धा एक चॅलेंज आहेच. कारण आपल्याकडे म्हणजे चायनामधून एकूण भारतामध्ये अगरबत्तीचाच फक्त विचार केला तर जवळपास 95 ते 97% इतकी लागणारी जी स्टिक आहे बांबूची काडी ही चायना आणि व्हिएतनाम ह्या देशातून येते. आपल्या देशात फक्त 2 ते 3% म्हणजे लेस दॅन 5% स्टिक मॅन्युफॅक्चरिंग हे फक्त आपल्या देशामध्ये होतं. तर एकंदरीत जे व्यापारी आहेत त्यांना चायनाची किंवा व्हिएतनामची स्टिक ही जास्त त्यांना भरवशाची वाटते. त्यांना भारतीय उत्पादकांकडे त्यांचा थोडासा बघण्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन आहे की भारतामध्ये असं बनूच शकत नाही. त्यामुळे मला हा सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज आहे की त्या सगळ्या उद्योजकांना हे पटवून देणं की मी जी बनवतोय ती अगदी चायनाच्या क्वालिटीप्रमाणे तितकीच चांगली आहे. आणि त्याच्यासाठीचा सुरुवातीचा जो काळ आहे तो थोडासा डिफिकल्ट आहे, पण भविष्यामध्ये हे पण होईल. आणि बरेच लोक समजा स्टिक मॅन्युफॅक्चरमध्ये काही लोक आले तर भारतात मॅन्युफॅक्चरिंग वाढलं तर नक्कीच हा जो व्यवसाय आहे याच्याकडे एक सकारात्मक पद्धतीने बघितला जाईल. मोरे सर, मगाशी तुम्ही बोलता बोलता सांगितलं की भारत, चायना आणि इतर आणखीन काही देश आहेत जे बांबूचं प्रामुख्याने उत्पादन करतात आणि तिथून ते आपल्याकडं मोठ्या प्रमाणात उदबत्तीच्या काड्या असतील किंवा इतर जे काही प्रोडक्ट असतील ते पाठवत असतात. तर अशा या परदेशातून ज्या काही आपल्याकडे येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला इथं स्वस्त मिळतात, त्या मानानं आपला प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला इथं महाग मिळतं, असं काय आहे? आता बांबू हा व्हिएतनाम किंवा चायना इथे मुबलक प्रमाणावरती आहे. तिथली जी इंडस्ट्री आहे ती वेल डेव्हलप्ड आहे आणि आज तिथे मॅन्युफॅक्चर होऊन तिथली येणारी काडी साधारणतः इथे व्यापाऱ्याला ती 100 रुपयापर्यंत त्याचं लँडिंग कॉस्ट आहे व्यापाऱ्यापर्यंत. मग आज माझ्यासारखा उद्योजक जेव्हा इथे ग्रामीण भागामध्ये एखाद्या ठिकाणी मी प्रक्रिया उद्योग सुरू करून स्टिक मॅन्युफॅक्चरिंग करतो तर माझी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच मुळात ही जवळपास तिथपर्यंत जाते. त्यामुळे त्या रेटने आम्हाला विकणं हे फारच म्हणजे खरं म्हणजे नफा देणारं तर नक्कीच नाही आहे, तोटाच आहे. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये शासन पातळीवरती पुढाकार घेऊन की ह्या परदेशी मालावरती जर का इम्पोर्ट ड्युटी किंवा असं काही थोडंसं अजून वाढवून जर का त्याचा भाव हा भारतीय उत्पादकांच्या भावाला म्हणजे एक बाजारामध्ये थोडंफार त्यांना स्थान मिळेल या दृष्टीने जर का ते नियंत्रित करता आलं तर केलं गेलं पाहिजे.
खरं म्हणजे हे फार चॅलेंजिंग आहे मला सुद्धा, कारण आपल्याकडे बांबू हा म्हणजे असा अजूनही सायंटिफिक पद्धतीने लागवड केलेला नाही आहे. बराचसा बांबू हा विखुरलेला आहे, कुठल्या तरी शेतकऱ्याच्या बांधावरती कुठेतरी तो आहे, बरोबर आहे. त्याला प्रॉपर शेतात आणणं, त्याला सायंटिफिक पद्धतीने लागवड होणं आणि गट शेतीच्या माध्यमातून त्याची लागवड होणं. सो म्हणजेच एखाद्या ठिकाणी कमीत कमी तो 100 एकर 150 एकरवरती लागवड केला गेला तर त्याचं तोडणं, त्याची वाहतूक आणि त्याच्यावरती आधारित इंडस्ट्री हे एक प्रॉपर गणित जुळून येईल आणि मग मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टसुद्धा ही आटोक्यात राहील आणि मग आपण परदेशातून येणाऱ्या ह्या बांबूच्या काड्यांबरोबर किंवा कुठल्याही मालाबरोबर आपण स्पर्धा करू शकू. सर, आणखीन एक प्रश्न या अनुषंगानं असं विचारायचा होता की 2014पर्यंत असं म्हटलं जातं की बांबू हे वनक्षेत्राशी निगडीत वनस्पती आहे. मग त्यामुळं ते तोडताना किंवा हे हाताळताना त्या बाबतीत आपल्याला काही शासनानं मर्यादा घातलेल्या होत्या. मात्र 2014 नंतर शासनानं याची गणती गवत या प्रकारामध्ये केली या वनस्पतीची. तर मग त्याचे फायदे आपल्या शेतकऱ्यांना कसे झाले? मग म्हणजे बांबू ही जगातली सर्वात वेगवान वाढणारं गवतच आहे. खरं बांबू हा गवतच आहे आणि शासनाचे अगदी मनापासून आभार की त्यांनी बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून काढून गवताच्या व्याख्येमध्ये 2016मध्ये जे काही अमेंडमेंट केलं आहे कायद्यामध्ये, त्याच्यामुळे आता बांबू तोडण्यासाठी कुठल्याही पद्धतीची वनविभागाची परमिशन लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिंदास बांबू लावावा, तो बिंदास तोडावा, व्यापाऱ्याने तो बिंदास त्याची वाहतूक करावी आणि त्याच्यावरती पासून बिंदास प्रोडक्ट बनवावेत. त्यामुळे बांबूचं आताचं एकंदरीत जे त्याच्यामागचा जो एक क्लेशदायी जो प्रकार होता, त्याच्या तोडण्यापासून त्याच्या निहाण करण्याच्या ह्याच्या व्यवस्था ती आता सोपी झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर, एकंदरीतच कोणताही व्यवसाय म्हटलं की त्याचं मार्केटिंग करणं आलं, प्रत्येक माल ग्राहकापर्यंत पोहोचवणं आलं, किंवा त्या मालाचं परत पॅकेजिंग असेल किंवा इतर ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सगळ्या गोष्टी आल्या. तर या सगळ्यातून निर्माण होणारा एकंदरीत जो रोजगार आहे याच्याकडे आपण कशा दृष्टीनं बघता? किंबहुना आता आपण बघत आहोत की बेरोजगारी वाढते आहे, तरुण लोकांना कामं नाही आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये या लोकांसाठी म्हणून तुम्ही या उद्योगाचा वापर कशा पद्धतीने करू शकता? आता जर का आपण रोजगार निर्मितीचं कडे बघितलं तर आपल्याकडे बांबूची शेती जर का त्याचं प्रमाण वाढलं तर त्याच्यावरती आधारित उद्योग नक्कीच वाढले जातील. आणि आज फक्त माझ्याच उद्योगासंदर्भात बोलायचं म्हटलं मी तर आज मला इथे या 32 शिराळ्यामध्ये एक 15 लोकांचा व्यवसाय म्हणजे त्यांना नोकरी ही माझ्या उद्योगाच्या माध्यमातून मिळते. परंतु अप्रत्यक्ष जर का रोजगार बघितला तर मार्केटिंग आलं, त्याच्यानंतर आज माझ्याकडे 10 ते 15 लोक हे बांबू तोडण्यासाठी मी त्यांना हे रोजगार दिलेलं आहे. तर साधारणतः हे ऑक्टोबर महिन्यापासून ते अगदी एप्रिल मे पर्यंत बांबूची तोड चालू असते. तर कंटिन्युअस जो लेबर आहे तो लागत असतो. तर तो एक अप्रत्यक्ष रोजगार सुद्धा याच्या माध्यमातून उपलब्ध होतोय. तर माझ्या मते जर का जे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवलेलं आहे 1 लाख हेक्टरवरती बांबूची लागवड, जर खरंच ते उद्दिष्ट साकार झालं तर मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होईल यात काही शंका नाही. आता हे सगळं झालं रोजगाराच्या संदर्भात किंवा एकंदरीत त्यांच्या आपल्या उद्योगासाठी लागणाऱ्या कामगारांच्या संदर्भात. तर ज्यावेळी प्रत्यक्ष आपण मार्केटमध्ये उतरतो त्यावेळी आपल्या मालाची गुणवत्ता, एकंदरीतच त्या मालाबद्दल असणारं लोकांचं अट्रॅक्शन, या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेत असतो. तर मग असं हे करत असताना त्यासाठी मार्केटिंग करणं एखाद्या वस्तूचं की ते बाजारात खपवण्यासाठी कशी योग्य आहे, तर त्याबद्दल आपण कसं हे करता? आता सध्या बघा ई-कॉमर्सचा जमाना आहे. म्हणजे आता सध्या आम्ही तरी आमचे जे प्रोडक्ट्स आहेत हे अनेक जे प्लॅटफॉर्म्स आहेत जसं की ॲमेझॉन आहे, ब्लिंकिट आलं किंवा हे जे काही मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स, याच्यावरती आम्ही त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करत असतो. त्याच्यानंतर शॉप टू शॉपसुद्धा डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून आपण केलेलं असतं, एक ॲडव्हर्टाइजमेंट केलेली असते. ग्रामीण भागामध्ये मी म्हणजे मला असंही इच्छा आहे की जे आपले बचत गट आहेत, महिला बचत गट ते जर का पुढे आले तर आता महिला बचत गट हे अनेक वस्तू बनवतात आणि ते विक्री करत असतात.
तर मला असं वाटतं की त्यांनी जर का त्याच्याबरोबर अगरबत्तीचंही जर का विक्रीचं घेतलं, आज आपल्याकडे म्हणजे आता तुम्ही बघाल अनेक गावांमध्ये जत्रा सुरू असतात. म्हणजे आता हा सीझन सुरू झाला तो अगदी मेपर्यंत कुठल्या ना कुठल्या गावात ही जत्रा पाहायला मिळते. तर तिथे जरी बचत गटाच्या माध्यमातून स्टॉल्स आणि जर का केलं तर हे जे म्हणजे आमचं टार्गेट असं आहे की त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आपला प्रोडक्ट जो आहे तो पोचवायचा. मोरे सर, एकंदरीतच तुमच्या उद्योग व्यवसायाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून असं लक्षात येतं की ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणं आणि व्यवसायाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण करणं या गोष्टी तुम्हाला खूप मोलाच्या वाटतात असं दिसून येतं. जाता जाता एक प्रश्न असा विचारायचा आहे की भविष्य काळात तुमच्या कोणकोणत्या योजना आहेत, हा व्यवसाय तुम्ही कशा पद्धतीने वाढवू इच्छिता? म्हणजे मला इथे 32 शिराळा हे ठिकाण खरं निवडण्यामागचंच कारणच हे आहे की आपला हा जो शिराळा हा तालुका आहे तर इकडे तसं बघायला डोंगराळ भाग आहे आणि इथे बांबूची बऱ्यापैकी लागवड होऊ शकते. पोषक वातावरण आहे. थोडंफार जर का सरकारी यंत्रणा आणि शेतकरी हे एकत्रित काम केलं तर इथे बऱ्यापैकी बांबू लागवड होऊ शकते. हा एक पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे किंवा आपण एक आशा ठेवून, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जो कोल्हापूरचा भाग गेला अगदी चंदगड त्या साईडला गगनबावडा इकडे ऑलरेडी अनेक शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केलेली आहे आणि अगदी कोकणसुद्धा जवळ येतं. म्हणजे अगदी 100-150 किलोमीटरच्या रेडियसमध्ये बऱ्यापैकी बांबू लागवड केलेले शेतकरी आहेत आणि इच्छुक शेतकरीसुद्धा मला बघायला मिळतात. मी स्वतः ह्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे अगदी फ्री ऑफ कॉस्ट जर का ते करत असतील तर भविष्यामध्ये मला हा जो प्रोजेक्ट आहे जिथे मी आज बांबूपासून स्टिक मॅन्युफॅक्चरिंग करतोय त्याच्याबरोबर पुढे पेलेट्स आणि बायोचार ह्याच्यामध्ये काम करण्यासाठी माझं आता 1-2 वर्षामध्ये आपले हे सगळंच पूर्ण हा प्रोजेक्ट कंप्लीट होईल. तर मला ही जी प्रक्रिया उद्योग आहे हे कमीत कमी 5,000 टन बांबूची वर्षाला त्याच्यावरती प्रक्रिया होऊन त्याच्यापासून स्टिक किंवा पेलेट्स, बायोचार तसेच अनेक अगदी चारकोल, ॲक्टिवेटेड कार्बन हे बांबूचे फार लोकप्रिय असे प्रोडक्ट्स आहेत. बांबूचे क्राफ्ट्स फारच सुंदर क्राफ्ट बनतात. तर तेही जर का इथे इन्कॉर्पोरेट करता आले या माझ्या इथे तर त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण एकंदरीत बांबूपासून जर आज विचार केला तर बांबू हा एक प्लास्टिकला उत्तम पर्याय ठरू शकतो आणि नवीन उद्योजक किंवा तरुण मंडळी जर का व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार करणार असतील तर बांबू हे अत्यंत पोटेन्शियल असं फील्ड आहे, इमर्जिंग फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच तरुणांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे आणि त्याच्यामधून खूप रोजगार निर्मिती होईल, शेतकऱ्यांना चांगला त्याच्यातून फायदा होईल आणि एकंदरीतच आपली जी एक अर्थव्यवस्था आहे जिथे शेतकऱ्याला आज शेतकरी हा फारच हे कमी नेहमीच स्वतःला फार असा दुर्लक्षित समजत असतो तर त्याला कोणावरती अवलंबून राहायची गरज लागणार नाही असं मला वाटतं. त्याची स्वतःची शेतीच त्याला म्हणजे स्वयंपूर्ण बनवेल असं एकंदरीत आशावाद मला आहे ह्या बांबूच्या क्षेत्रात. तर भविष्यात नक्कीच खूप चांगल्या गोष्टी बांबूमध्ये घडतील असं मला वाटतं. मोरे सर, खरंच सागावसारख्या या खेडेगावात तुम्ही हा नवीन उपक्रम चालू केला आणि तरुणांच्या समोर एक वेगळा आदर्श तुम्ही इथं प्रस्थापित करत आहात की जेणेकरून तरुणांनी अशा वेगळ्या वाटचालीकडे कुठंतरी वळावं की जेणेकरून त्यांचं आयुष्य हे कुठंतरी चांगल्या मार्गाला लागेल. त्यांना त्यांच्या उद्योग व्यवसायातून 2 पैसे तर मिळतीलच पण एक वेगळी स्वतःची ओळख या माध्यमातून निर्माण होईल. अशा पद्धतीचं तुम्ही हे कार्य करत आहात तर या कार्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो. हे कार्य तुमचं असंच चालू राहू दे आणि आपल्या या ग्रामीण भागातील लोकांना मुबलक प्रमाणात रोजगार मिळू देत, तुमच्या उद्योग व्यवसायाची वाढ होऊ दे अशा अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही ही मुलाखत दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.